इराक, व्हेनेझुएला आणि इराण या तिन्ही देशांमध्ये एक समान गोष्ट आहे. प्रचंड तेलसाठे. मग हे देश वारंवार अमेरिकेच्या निशाणावर का येतात? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. इतिहासात पाहिलं तर अनेकदा एखाद्या देशावर कारवाई करण्यापूर्वी काही अधिकृत कारणं दिली जातात. उदाहरणार्थ, इराकमध्ये 2003 साली अमेरिकेने सांगितलं की इराककडे वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स आहेत. पण नंतर तपासात असं शस्त्रसाठा सापडलंच नाही. व्हेनेझुएला येथे कारण दिलं जातं की लोकशाही आणि मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे. पण हा देश जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक आहे. आता इराण. येथे मुद्दा आहे अणु कार्यक्रम आणि प्रादेशिक सुरक्षा. पण इराणकडेही मोठे तेल आणि गॅस साठे आहेतच. म्हणून काही विश्लेषक असं म्हणतात की या संघर्षामध्ये दोन स्तर असतात. पहिला म्हणजे अधिकृत कारण द्यावं लागतं, सुरक्षा, लोकशाही आणि अणु कार्यक्रम कार्यक्रम यांचं. आणि दुसरा म्हणजे ऊर्जा आणि जिओपॉलिटिक्सचा मोठा खेळ. कारण ऊर्जा संसाधनांवर प्रभाव असला तर जागतिक अर्थव्यवस्थेवर प्रभाव ठेवता येतो. म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारण समजताना फक्त हेडलाईन नाही, तर त्यामागे जिओपॉलिटिक्स समजणं फार महत्त्वाचं ठरतं. पाहत राहा जगात काय चाललंय.